ज्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय नाही तो कर्तरी प्रयोग. ज्या वाक्यात कर्माला प्रत्यय नाही तो कर्मणी प्रयोग आणि याउलट ज्या वाक्यात कर्त्यालाही आणि कर्मालाही प्रत्यय असतो तो भावे प्रयोग. इतकं सोपं असं हे प्रकरण आहे. पण का कुणास माहिती हे प्रकरण तुम्हाला अवघड का वाटते? पण या व्हिडिओनंतर प्रयोग हे प्रकरण कुणालाच अवघड वाटणार नाही. अगदी सर्वसाधारण विद्यार्थी जो अभ्यासात कच्चा आहे त्याला सुद्धा हे प्रकरण समजणार आहे, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. पण त्यासाठी या बाबींकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. तर बघा कोणत्या आहे त्या बाबी. कर्ता, कर्म आणि क्रियापद, त्याचबरोबर लिंग, वचन आणि विभक्ती. विभक्ती प्रत्यय तुम्हाला अगोदर समजणे खूप महत्त्वाचे आहे. विभक्ती आणि लिंग हे प्रकरण मी तुम्हाला शिकवलेच आहे, ते अगोदर नीट लक्षात घ्या. या व्हिडिओमध्ये आपण मोजकीच माहिती दिलेली आहे जी गरजेची आहे. त्यामुळे ते प्रकरण तुम्ही सखोल समजण्यासाठी त्यांचे व्हिडिओ बघा. सुरुवात करूया कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यापासून. कर्ता म्हणजे काय तर करणारा. वाक्यात जी काही क्रिया असेल ती करणारा कोण तर कर्ता. त्यानंतर कर्म. कर्म म्हणजे काय तर काम. वाक्यात जे काही काम दिलेलं आहे त्यालाच कर्म असे म्हणतात आणि वाक्य पूर्ण करण्यासाठी वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे जे सहाय्यक शब्द वापरतो त्यांना क्रियापद असे म्हणतात. उदाहरणातून नीट लक्षात येईल बघा. तो जो समीर, राम, श्याम कोणीही असू शकतो तो कर्ता. जेवण हे आहे काम. आता गोंधळात पडू नका. करतो हे आहे क्रियापद. मित्रांनो, तुम्ही बोलताना कधी तो जेवण एवढंच बोलतात का तर नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी तुम्ही अशी काही सहाय्यक क्रियापद घेत असतात. तो म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर कोण येईल? जी क्रिया करणारा जो कोणी असेल तो, बरोबर की नाही. त्यानंतर कर्म, जे काही कृती, क्रिया, काम असेल ते असतं कर्म. आणि या दोन्हींचा अर्थ पूर्ण होईल अशा शब्दात वाक्यात शेवटी गुंफणारे जे शब्द असतात ते असतात क्रियापद. आता तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद समजलेच असतील आणि जर नसेलही समजले तर या प्रकरणावर वैयक्तिक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही अभ्यासा. आता वळूया विभक्ती या प्रकरणावर थोडक्यात. विभक्ती प्रत्यय. मित्रांनो, प्रथमा ते संबोधन असे 8 गट विभक्ती या प्रकरणात आहे आणि प्रत्येक गटात वेगवेगळे प्रत्यय आहे आणि याचनुसार शब्दाच्या शेवटी कोणता प्रत्यय आहे आणि तो कोणत्या गटात मोडतो यावरून तो शब्द, ते वाक्य कोणत्या विभक्तीचे आहे हे ठरते. पण या प्रकरणात आपल्याला फक्त प्रत्ययांकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पूर्णपणे प्रकरण समजण्यासाठी विभक्ती हे प्रत्यय अभ्यासा. उदाहरण बघा. कृष्णाला या शब्दात मूळ शब्द कृष्ण एवढाच आहे, पण या शब्दाला ला हे प्रत्यय लागलेले आहे. मग तुम्ही ला हे प्रत्यय कोणत्या गटातील आहे हे बघता आणि त्यानुसार तो शब्द, ते वाक्य कोणत्या विभक्तीचं आहे हे ठरवतात. आता येथे ला हे प्रत्यय द्वितीया आणि चतुर्थी या 2 गटातील आहे. पण ज्यांनी हे प्रकरण नीट अभ्यासलेले आहे त्यांना लगेच कळेल की हा द्वितीया की चतुर्था विभक्तीचा शब्द आहे. लिंग, वचन थोडक्यात यांचाही व्हिडिओ दिलेला आहे. लिंग हे प्रकरण थोडक्यात बघूया कारण वचन अगदी सोपे आहे. तर बघा, सर्वप्रथम पुल्लिंग, त्यानंतर स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत. तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग आणि ते म्हणजे नपुंसकलिंग. पुल्लिंग म्हणजे काय तर नर, ज्याला पुरुष म्हणतो. स्त्रीलिंगी म्हणजे काय मादी,
ज्याला स्त्री म्हणतो, जी जन्म देते, आणि यांच्या उलट जी स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही त्याला नपुंसक लिंग असे म्हणतात. एक असेल तर एक वचन आणि अनेक असेल तर अनेक वचन किंवा बहुवचन. आता करूया आपल्या प्रमुख प्रकरणाला सुरुवात. कोणतेही प्रकरण पूर्णपणे समजण्यासाठी आपण त्याच्या खोलावर जाऊन मुळापासून अभ्यास करत असतो. म्हणून सर्वप्रथम प्रयोग म्हणजे काय हे समजावून घेऊया. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर सहसंबंधाला प्रयोग म्हणतात. आता बऱ्याच जणांना समजले असेल आणि बऱ्याच जणांना नाही. काळजी करू नका. बघा, सोप्या भाषेत तुम्ही लहानपणी प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले असाल. एखाद्या द्रावणात एखादं दुसरं द्रावण टाकलं असता तर तुम्हाला कळालं की त्यातून वाफा निघल्या, तर कधी धूर निघाला, तर कधी पेट घेतला, हो की नाही? याचप्रमाणे मराठी भाषा त्यातील व्याकरणातील प्रयोग हे प्रकरणसुद्धा अशाच प्रकारे प्रयोग करत असतं, पण ते द्रावणांनी नाही तर कर्ता, कर्म आणि क्रियापद यानुसार करत असते. जसे उदाहरण बघा, राम पाणी पितो. या वाक्यात राम हा पुल्लिंगी कर्ता आहे आणि पितो हे क्रियापद आहे आणि पाणी हे कर्म. आता येथे प्रयोग काय केला बघा, राम या पुल्लिंगी कर्त्याऐवजी सीता हा स्त्रीलिंगी कर्ता घेतला आणि काय बदल झाला, काय प्रयोग झाला, तर बघा, स्त्रीलिंगी कर्त्यामुळे दुसऱ्या वाक्यात क्रियापद बदलले. पितोऐवजी पिते असे झाले. का, तर कर्ता पुल्लिंगीऐवजी स्त्रीलिंगी केला. मग अशाच प्रकारे कर्ता, कर्म आणि क्रियापद हे बदलून जो प्रयोग करायचा आहे याच्या अभ्यासालाच प्रयोग असे म्हणतात. आणि या प्रयोगाचेच बघा 3 मुख्य प्रकार आहेत. ते प्रकार आपल्याला बघायचे आहे. त्यांचे काही उपप्रकारही पडतात, तेही आपल्याला बघायचे आहे. अगदी एका शब्दात एका वाक्यात समजतील असे हे उपप्रकार आहेत. सर्वप्रथम बघा, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. मित्रांनो, कर्तरी प्रयोगाचे अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी असे 2 प्रकार. कर्मणी प्रयोगाचे प्रधान कर्तृत्व कर्मणी हा एक प्रकार. त्यानंतर एक गट पडतो गौण कर्तृत्व कर्मणी. त्यात नवीन, समापन, शक्य, पुराण आणि प्राचीन असे प्रकार पडतात. आता तुम्ही जर बघितलं तर भावे प्रयोग यामध्येही हा गट तसाच आहे. त्यामुळे या दोन्हीपैकी एक गट तुम्हाला समजला पाहिजे. त्याचप्रमाणे भावे प्रयोगात प्रधान कर्तृत्व भावे हा गट आहे आणि यात अकर्मक भावे आणि सकर्मक भावे असे उपप्रकार आहे आणि त्यात आणखी अकर्तृक भावे हा एक प्रकार आहे गौण कर्तृत्व कर्मणी या गटात. त्याचप्रमाणे संकर संकीर्ण प्रयोग या गटात कर्तृकर्म, कर्तृभावे आणि कर्मभाव असे 3 प्रकार पडतात. मित्रांनो, जेवढे जास्त प्रकार तुम्हाला दिसत आहे अगदी तेवढेच सोपे एका शब्दात एका वाक्यात तुम्हाला समजतील असे हे प्रकार आणि उपप्रकार आहेत. सर्वप्रथम आपण बघूया कर्तरी प्रयोग. मित्रांनो, आपण पुस्तकीय, पाठ्यपुस्तकीय आणि ट्रिकनुसारही बघणार आहोत. बघा, सर्वप्रथम कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसते. कर्मणी प्रयोग यात कर्माला प्रत्यय नसते आणि या दोन्ही उलट भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म यांना प्रत्यय असते. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसते. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसते आणि भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म यांना प्रत्यय असते. उदाहरण बघा, रावण सीतेला बघतो. यात बघा, रावण हा शब्द आहे, यात कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणून हा कर्तरी प्रयोगाचं उदाहरण झालं. का, तर प्रथमापासून ते संबोधनपर्यंत ज्या काही 8 विभक्ती आहे त्या 8 विभक्ती गटातील कोणत्याच गटातील प्रत्यय या शब्दाला लागलेले नाही. हा शब्द तसाच्या तसाच आहे, म्हणून हा कर्तरी प्रयोगामध्ये हे वाक्य मोडतं. कर्त्याला प्रत्यय नाही. रावण सीतेला बघतो. आता या उलट बघा, कर्माला प्रत्यय असते तर तो कर्मणी प्रयोग. उदाहरण बघा, सीताने रावण बघितला. आता जर तुम्ही बघितलं
इथे कर्म आहे रावण. सीताने रावण बघितला. आणि जर रावण या शब्दाला तुम्ही बघितलं तर कर्म जो आहे रावण त्याला प्रत्यय नाही, म्हणजे प्रथमापासून संबोधनपर्यंत असणाऱ्या विभक्तीच्या गटातील जे प्रत्यय आहे ते प्रत्यय रावण या शब्दाला लागलेले नाही. हा शब्द जसा मूळ आहे तसाच आहे, म्हणून हा कर्मणी प्रयोग. का तर कर्माला प्रत्यय नाही. तर याउलट भावे प्रयोग काय सांगतो, तर कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असते. कर्त्यालाही प्रत्यय आणि कर्मालाही प्रत्यय. कसे, तर चला उदाहरण बघूया. बघा उदाहरण, रावणाने सीतेला पळविले. आता इथे जर तुम्ही बघितलं, कर्ता आहे रावण आणि कर्म आहे सीता, पण रावण या शब्दाला ने हे प्रत्यय लागलेले आहे, म्हणजे कर्त्याला ने हे प्रत्यय आणि सीता या शब्दाला ला हे प्रत्यय लागलेला आहे. आता पुस्तकी भाषेत बघूया, पाठ्यपुस्तकातील भाषेत आपण समजून घेऊया. पाठ्यपुस्तकातील व्याख्या काय म्हणते, कर्त्याच्या लिंग किंवा वचन यानुसार क्रियापद बदलते तर तो कर्तरी प्रयोग असतो. सर्वप्रथम आपण लिंगानुसार बदल करून बघूया. उदाहरण बघा, रावण सीतेला बघतो. या वाक्यात कर्ता रावण आहे आणि हा पुल्लिंगी आहे. मग व्याख्यानुसार पुल्लिंगी कर्ता जो आहे तो आपण स्त्रीलिंगी करू. रावणऐवजी एखादं स्त्रीलिंगी नाव घेऊ आणि मग बघूया क्रियापद बदलते का नाही. रावणऐवजी सुपर्णका घेऊ. सुपर्णका सीतेला. आता इथे रावण पुल्लिंगी करता असताना बघतो असे क्रियापद होते, पण ते बदलल्यानंतर आपण सुपर्णका सीतेला बघतो ऐवजी बघते असे झाले. म्हणजेच कर्त्याचे लिंग बदलल्यामुळे क्रियापद बदलले, म्हणून हा कर्तरी प्रयोग. आयोग मुद्दाम तुमचा वेळ घालवण्यासाठी ही पद्धत देत असतं, त्यामुळे तुम्ही ठरवा ट्रिकनुसार सोडवायचं की पाठ्यपुस्तकानुसार. बघूया पुढचा प्रयोग, कर्मणी प्रयोग, तोही पाठ्यपुस्तकानुसार. यात कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापद बदलत नाही. उदाहरण बघा, सीतेने रावण बघितला. आता येथे कर्ता हा स्त्रीलिंगी आहे, कारण हे नाव स्त्रीचं आहे. मग येथे प्रयोग काय केला, स्त्रीऐवजी पुरुष, म्हणजे स्त्रीलिंगीऐवजी पुल्लिंगी कर्ता घेऊया, पुल्लिंगी नाव घेऊया आणि बघूया क्रियापद बदलते की नाही. रामाने रावण बघितला. जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिलं वाक्य सीतेने रावण बघितला, येथे क्रियापद बघितला असंच होतं आणि प्रयोग केल्यानंतरही रामाने रावण बघितला, येथेही सारखंच क्रियापद तसंच्या तसंच राहिलं, म्हणून हा कर्मणी प्रयोग. आता भावे प्रयोग यात बघा, यात कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग किंवा वचन यानुसार क्रियापद बदलत नाही. जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे प्रयोग करताना प्रयोग हा कर्ता आणि कर्म या दोघांवरच करायचा आहे आणि क्रियापद बदलते की नाही हे बघायचे आहे. उदाहरण बघा, त्याने बालिकेला पळवले. येथे कर्ता त्याने आहे आणि हा कर्ता नपुंसक लिंगी आहे. बालिकेला हे आहे कर्म. आता आपण कर्ता आणि कर्म या दोघांचेही वचन बदलू. त्याने म्हणजेच कोणी, तर एक व्यक्ती आहे, बरोबर. जर आपण त्यानेऐवजी त्यांनी घेतलं तर वचन एकाऐवजी बहुवचन होते, म्हणजेच अनेक वचन झाले. एक सोडून अनेक व्यक्तीबद्दल बोललो या अर्थाने. आणि बालिकाऐवजी बालिकांना, म्हणजेच एका बालिकेऐवजी अनेक बालिका या अर्थाने. एक वचनाचे अनेक वचन केल्यानंतरही क्रियापद आहे तसेच राहिले. त्यांनी बालिकांना पळवले.
म्हणून येथे दोन्ही वाक्यात क्रियापद सारखेच आहे, म्हणून हा भाव्य प्रयोग. पाठ्यपुस्तकानुसार खूप वेळ वाया जातो आणि आयोगालाही हेच अपेक्षित आहे की तुमचा वेळ वाया जावा, म्हणून ट्रिक वापरा. मित्रांनो, आता तुम्हाला प्रयोगाचे मुख्य प्रकार समजले. आता आपण त्यांचे उपप्रकार अभ्यासणार आहोत. पण हे उपप्रकार लवकर लक्षात यावे यासाठी तुम्हाला काही शब्दांचे अर्थ लक्षात घ्यायचे आहे. बघा कोणते आहे ते शब्द. अकर्मक, सकर्मक, नवीन, समापन, शक्य, पुराण किंवा प्राचीन या शब्दांचे अर्थ लक्षात आले की तुम्ही एका वाक्यात एका शब्दात त्यांचं आकलन कराल. सर्वप्रथम अकर्मक. अकर्मकचा अर्थ काय होतो, तर ज्या वाक्यात क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते त्याला अकर्मक असे म्हणतात. त्यानंतर आहे सकर्मक. सकर्मक म्हणजे काय, ज्या वाक्यात क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्याला सकर्मक असे म्हणतात. त्यानंतर आहे नवीन. नवीन या शब्दाचा अर्थ सगळ्यांनाच माहिती असेल. नवीन म्हणजे काय, तर नवे, नवीन. यानंतर समापन. समापन म्हणजे काय, तर शेवट किंवा संपलेले, समाप्त. आणि शक्य म्हणजे काय, तर तिथे शक्यता वर्तवलेली असते. आणि शेवटी पुराण आणि प्राचीन म्हणजेच काय, तर जुने झालेले. बऱ्याचदा तुम्ही जुने पुराणे म्हणतात ना, अगदी त्याच अर्थाने. सर्वप्रथम आपण आता कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार बघूया. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, ज्यात कर्माला प्रत्यय नसते. तर बघा, अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नसते आणि सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म असतेच. आता अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण बघा. मला पपई आवडते. या उदाहरणात तुम्हाला काही काम केल्याचं दिसतंय का, तर नाही. एक साधं वाक्य आहे की ज्यात काही आवड दाखवली आहे. असं हे वाक्य आहे की ज्यात काही काम केल्याचा बोध होत नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे काम म्हणजेच काय असतं, तर कर्म. म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. आता तुम्ही येथे बघा, मला हा आहे कर्ता आणि क्रियापद आहे आवडते. पपई आवडते. कर्म कसं ओळखायचं, तर वाक्यात काहीतरी काम केल्याचा बोध असतो, काहीतरी काम होत असतं. पण इथे आहे का असा काही बोध नाही. आता सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण बघा, म्हणजे तुम्हाला खूप छान समजेल. यात कर्माची गरज असतेच. उदाहरण बघा, रामू लाकूड तोडतो. यात रामू हा पुल्लिंगी कर्ता आहे, कारण क्रिया करणारा कोण, तर रामू. म्हणून रामू हा आहे कर्ता. क्रियापद कोणते, तर तोडतो हे झालं क्रियापद. आणि कर्म काय आहे, लाकूड. आता गडबडून जाऊ नका, काही गडबड करू नका. आता मी काय सांगतो ते ऐका. रामू लाकूड तोडण्याचे काम करतो, म्हणजेच येथे काहीतरी कर्म होत आहे, काहीतरी काम होत आहे असं तुम्हाला दिसते आहे. म्हणून हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. आणखी एक उदाहरण बघा, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. बघा, अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य, हिरवळ पसरलेली होती. आता हे वाक्य वाचल्यावर तुम्हाला काय समजले, तर बघा की समजले ही एक फक्त माहिती आहे. इथे काही काम केल्याचं दिसत आहे का, तर नाही. येथे कर्म नाही. म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. बऱ्याच जणांना कर्ता, कर्म, क्रियापद कसे ओळखायचे हेच माहीत नसते. पण यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे, पण येथे थोडक्यात सांगतो. मित्रांनो, काही उदाहरणे जाणीवपूर्वकसुद्धा चुकीची असू शकतात, पण मी ते मुद्दाम घेतली आहे जेणेकरून तुम्हाला चांगले आकलन होण्यास मदत होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर काय, जिथे काम होते ते सकर्मक आणि जिथे काम नाही तर ते अकर्मक. आता आपण थोडक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद कसे ओळखायचे हे बघणार आहोत. तर चला बघूया. उदाहरण बघा, प्रियंका गाणे गात होती. आता कोणतेही वाक्य समोर असले की सर्वप्रथम बघायचं की क्रिया कोण करत आहे. क्रिया, आता इथे क्रिया कोणती आहे, तर गाण्याची.
तर मग गाणं कोण गात आहे? प्रियंका. मग या उदाहरणात ती व्यक्ती दुसरी कोणीही असू शकते. पुल्लिंगी नाव असू शकते सचिन वगैरे वगैरे, किंवा स्त्रीलिंगी नाव असू शकतं प्रियंका, किंवा तो, ती, ते, त्यांचे, त्यांना असे नपुंसकलिंगही असू शकतात. तर तो असणार कर्ता. आणि या वाक्याचा शेवट येणारे जे सहाय्यक शब्द असतात ते असतात क्रियापद. आणि कोणती क्रिया म्हणजेच कोणते काम तेथे होत असते, कोणते कर्म तेथे होत असते, तर ते असते कर्म. आता जर तुम्ही क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला तर कर्ता मिळतो, आणि जर कायने प्रश्न विचारला तर कर्म मिळते. आता बघूया कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? ज्यात कर्माला प्रत्यय नसते. पहिला प्रकार प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. प्रधान म्हणजे काय? तर महत्त्वाचा. मग याची व्याख्या काय? ज्यात कर्ता महत्त्वाचा असतो. उदाहरण बघा, श्रावणीला काम करवते. सर्वप्रथम कर्म बघणार, कारण कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसते. येथे कर्म कोणतं आहे? तर काम. आणि याला विभक्ती प्रत्यय आहे का? तर नाही. म्हणून हे कर्मणी प्रयोगाचे वाक्य हे निश्चित. पण याच प्रयोगातील हा उपप्रकार कोणत्या विभक्तीच्या नावाने ओळखणार? आणि ते कसे ओळखायचे? तर कर्त्यावरून. कसे? तर बघा, कर्ता महत्त्वाचा असतो आणि कर्त्याला चतुर्थ किंवा तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. हे प्रत्यय कोणते आहे? तर बघा, ने, नी, शी, ई, ए, ही, स, ला, ना, ते. अगदी थोडेसे हे प्रकार आहेत ज्यात तुम्हाला विभक्ती प्रत्यय या प्रकरणाची गरज भासणार आहे. म्हणून येथे विभक्ती प्रकरण अभ्यासणे खूप महत्त्वाचे आहे. यावरही व्हिडिओ अपलोड केला आहे, तो बघून घ्या. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रकार समजले तर पुढच्या मुख्य भावे प्रयोगाचे उपप्रकार तुम्हाला आपोआप समजणार आहे. त्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागणार नाही. आता येथे बघा, श्रावणी या शब्दाला ला हे तृतीय आणि चतुर्थी विभक्ती प्रत्यय लागून आलेला आहे. म्हणून हा प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. आता वळूया पुढच्या उपप्रकाराकडे, नवीन कर्मणी प्रयोग. आता नवीन म्हणजे काय? तर नवे. तुम्हाला सगळ्यांना नवीन शब्दाचा अर्थ माहितीच आहे. आता हा प्रयोगसुद्धा नवीन आहे. कसे? तर बघा, हा प्रयोग इंग्रजीतून मराठी भाषेत आलेला आहे. आता मराठी व्याकरण नीट समजत नाही, मग इंग्रजी कसे समजणार? काळजी करू नका, अगदी सोप्या भाषेत बघूया. या प्रयोगात कर्त्याला कडून हे प्रत्यय असते. बस एवढंच लक्षात ठेवा. झाला तुमचा नवीन कर्मणी प्रयोग पाठ. बघितलं किती सोपं आहे लक्षात ठेवायला. वाक्यात कर्त्याला कडून प्रत्यय दिसले की आणि कर्माला प्रत्यय नसले तर तो नवीन कर्मणी प्रयोग. उदाहरण बघा, शिपायाकडून चोर धरला गेला. या वाक्यात बघा, कर्त्याला कडून प्रत्यय आहे, म्हणून हा नवीन कर्मणी प्रयोग. कारण कर्त्याला कडून हे प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय नाही. मित्रांनो, जर शिकवलेलं समजत असेल तर कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ लाईक करत चला. बघा किती सोपे हे प्रकार आहेत. अगदी एका ओळीत तुम्हाला समजत आहेत की नाही? तर वळूया पुढच्या उपप्रकाराकडे. बघा, समापन कर्मणी प्रयोग. समापन म्हणजे काय? तर संपले, समाप्त, शेवट. म्हणजेच काय? वाक्यात कोणतीही क्रिया संपलेली आहे असे दर्शवलेले असेल आणि ते ओळखण्याची खूण काय असेल? तर सहाय्यक क्रियापदांच्या आधी ऊन, हून हे प्रत्यय असते. आणि जर कर्ता बघितला तर त्याला षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. ते कोणते? चा, ची, चे, च्या. उदाहरणावरून चांगले समजेल. बघा, लताचा धडा वाचून, वाचून होईल. येथे बघा, कर्ता म्हणजे लता या शब्दाला चा हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय लागले आहे आणि वाचून, वाचून या शब्दाला जर फोड केली तर शेवटी ऊन, वाचून हे प्रत्यय लागलेले दिसते. आणखीन एक उदाहरण बघा, म्हणजे आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. राजूचे पत्र लिहून
लिहून व्हावे. जर सहाय्यक क्रियापद बघितले तर लिहून, हून हे प्रत्यय शेवटी आले आणि कर्त्याला च हे प्रत्यय लागले. शक्य म्हणजे काय तर तेथे शक्यता वर्तवलेली असते. त्यातच इच्छा, अपेक्षा किंवा सामर्थ्य व्यक्त केलेले असेल असं वाक्य हे शक्य कर्मणीचे असते. आता हा उपप्रकार समजण्यासाठी काही उदाहरणे महत्त्वाची आहे, अगदी गरजेची आहे. तेव्हा आणखी नीट समजण्यासाठी उदाहरण बघा. त्याच्याने एवढे पदार्थ खाल्ले जाणार नाही. आता हे वाक्य नीट वाचल्यानंतर काय लक्षात येते तर येथे शक्यता वर्तवलेली आहे की एवढे पदार्थ त्याच्याने खाल्ले जाणार नाही, ही एक शक्यता वर्तवलेली आहे. मग असे जे वाक्य असतात ते शक्य कर्मणी प्रयोगाचे वाक्य असतात. आणखीन एक उदाहरण बघा. आईच्याने भांडी घासवतात. आता ह्या वाक्यात काय दिसते तर सामर्थ्य. असे वाक्य वाचल्यानंतर लक्षात येते की आई आता म्हातारी झालेली आहे, पण तरीही तिच्यात एवढे सामर्थ्य आहे की ती भांडी घासते, तिच्याच्याने अजूनही भांडे घासवतात. आता वळूया पुढच्या प्रकाराकडे. पुराण किंवा प्राचीन, त्यालाच आपण पुरुष कर्मणी असेही म्हणतो. आता पुराण, प्राचीन याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे. जुने, ज्यांना भरपूर कालावधी झाला आहे असे. एखादे जुने पुस्तक असेल तर आपण त्याला प्राचीन पुरातन म्हणतो की नाही. प्राचीन ग्रंथ वगैरे इत्यादी याप्रमाणे. हा प्रयोग कसा ओळखायचा तर बघा, जेथे संस्कृत भाषेतील गद्य, पद्य किंवा कविता, काव्यरचना असतात. उदाहरणार्थ बघा, त्वा काय कर्म कीजे लघु लेकराने. जर भाषा बघितली तर संस्कृत भाषा आहे. ही भाषा पुरातन, प्राचीन भाषा आहे. मग हा पुरातन किंवा प्राचीन किंवा पुरुष कर्मणी प्रयोग आहे. आणखी एक उदाहरण बघा. जो जो कीजे परमार्थ लाहो. आता आपण वळूया शेवटच्या मुख्य प्रकाराकडे आणि त्यांच्या उपप्रकारांकडे. भावे प्रयोग, ज्यात कर्ता आणि कर्म या दोघांनाही विभक्तीचे प्रत्यय असतात. या प्रकारात सुद्धा 2 गट आहे. त्यातील पहिला गट प्रधान कर्तृक भावे. या गटातील 2 उपप्रकार आहेत, सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. तुम्हाला माहितीच आहे, अकर्मक म्हणजे ज्यात कर्म नसते आणि सकर्मक म्हणजे ज्यात कर्म असतेच. अकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण बघा. त्याने आता घरात जावे. या वाक्यात काही कामाचा उल्लेख आहे का तर नाही, निव्वळ वाक्य आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की यात कर्ता तर कळला त्याने, पण कर्म कळतच नाही आहे. आणि भावे प्रयोग तर कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय असते अशा प्रकारे ओळखतात, हो ना मित्रांनो. अकर्मक भावे प्रयोगात कर्म नसतेच, म्हणून यात कर्म नसणारच. पण वाक्य बघायचं आणि जर ते शक्यार्थक क्रियापद असेल तर ते भावे प्रयोगाचं वाक्य असे समजायचे. सकर्मक भावे प्रयोग बघा. त्याने गाईला बांधले. आता या वाक्यात काहीतरी काम करताना दिसतंय. गाईला बांधायचं काम तो करतोय, म्हणजेच काहीतरी कर्म आहे. म्हणून हे सकर्मक आणि त्यात कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय आहे, म्हणून सकर्मक भावे प्रयोगाचं हे वाक्य आहे. मित्रांनो, जर तुम्ही मागील मुख्य प्रकाराचे उपप्रकार नीट अभ्यासले असाल तर आता तुम्हाला पुढील उपप्रकार चटकन लक्षात येतील. वळूया गौण कर्तृत्व भावे या गटातील उपप्रकारांकडे. तर बघा, नवीन भावे. आता नवीन म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे, सांगायची गरज नाही. नवीन भावे प्रयोग कसा ओळखायचा तर कर्त्याला कडून हे प्रत्यय असते. जसे उदाहरण बघा, पोलिसांकडून चोराला पकडण्यात आले. कर्ता कोण तर पोलीस आणि त्याला कडून हे प्रत्यय आले की नाही, हो, म्हणून हा नवीन भावे प्रयोग. आता कर्मणी किंवा भाव या प्रकारांतील उपप्रकारांपैकी एकच उपप्रकार तुम्हाला समजला तर दोन्ही आपोआप समजतात, हो की नाही. त्यामुळे सोपे जाते, म्हणून तुम्हाला म्हटलं की त्यांचा अभ्यास अगोदरच करून घ्या.
मित्रांनो, जर व्हिडिओ थोडा जरी उपयोगी पडत असेल, थोडं जरी समजत असेल तर कमेंट आणि लाईक करून कळवायला विसरू नका. चला वळूया पुढच्या प्रकाराकडे. समापन भावे. समापन म्हणजे काय? समाप्ती, शेवट. आणि हा प्रयोग ओळखण्याची पद्धत काय? तर क्रियापद हा समाप्ती दर्शवत असतो. आणि आणखी एक पद्धत काय? तर क्रियापदाआधी जे सहाय्यक शब्द असतात त्यांना ऊन, हून हे प्रत्यय असतात. आणि कर्त्याला षष्टी विभक्तीचे चा, ची, चे, च्या हे प्रत्यय असतात. उदाहरण बघा. त्याचे हसून झाले. त्याचे हसून झाले. जर वाक्य नीट वाचले तर अर्थ लक्षात येते की एखादं काम आहे जे झालेलं आहे. त्याचे हसून झाले म्हणजे ते काम समाप्त झालेले आहे. आणि सहाय्यक क्रियापदाला ऊन म्हणजे काय? हसून ऊन हे प्रत्यय लागलेले आहे. त्याचबरोबर विभक्ती प्रकारातील षष्टी या गटातील प्रत्यय चे, त्याचे हे कर्त्यानंतर आलेले आहे. म्हणून हे समापन भावे प्रयोगाचे उदाहरण आहे आणि हा समापन भावे प्रयोग आहे. मित्रांनो, उजव्या कोपऱ्यात वरती आलेल्या आय बटनावर क्लिक करून तुम्ही मराठी व्याकरणाचे जवळजवळ सर्वच व्हिडिओ पाहू शकतात. चला वळूया पुढच्या उपप्रकाराकडे. शक्य भावे प्रयोग. यात शक्यता वर्तवलेली असते, त्याचबरोबर इच्छा, अपेक्षा, सामर्थ्य व्यक्त केलेले असते. मागील मुख्य प्रकारात आपण त्यांच्या उपप्रकारांत हे शिकलोच, तरीही उदाहरण बघा. राजूला आता चालवते. आता चालण्याची शक्यता या वाक्यात दिसते. सामर्थ्यसुद्धा व्यक्त होते. राजूला आता चालवते हे शक्य आहे, ही शक्यता वर्तवलेली आहे. म्हणून येथे शक्य भावे प्रयोग आहे. आणखी एक उदाहरण बघा. रामाला घरी जाववते. यातही तुम्हाला सामर्थ्य दिसत आहे. मित्रांनो, जर कोणाला व्हिडिओच्या क्लॅरिटी संबंधी तक्रार असेल किंवा आवाजासंबंधी तक्रार असेल तर त्यांनी मेंबरशिप घ्यावी. त्यावर तुमच्या अपेक्षेनुसार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आता वळूया मुख्य प्रकारातील 6व्या उपप्रकाराकडे. पुराण, प्राचीन किंवा त्यालाच पुरुष भावे असेही म्हणतात. आता ते ओळखायचे कसे? एक म्हणजे संस्कृत भाषेतील काव्य असतात ते, आणि दुसरं म्हणजे कर्ता हा तृतीया विभक्तीचा असतो. तृतीया विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय असतात? तर ने, नी, शी, ए, ही, ई हे प्रत्यय असतात. त्यास उदाहरण बघा. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. एकतर ही भाषा संस्कृत आहे म्हणून हे पुराण, प्राचीन किंवा पुरुष भावे हा प्रयोग आहे हे तर कळालं. कर्त्याला ने, नी, शी, ही, ई, ऐ हे प्रत्यय आहे का? तर हो. पुण्यात्मके शेवटी के आणि याचा संधी विग्रह जर केला तर क आणि त्याला मात्रा आहे. मात्रा द्यायचा असल्यास आपण त्यात ऐ मिसळवतो, बरोबर. म्हणून याचा शेवट ऐने झालेला आहे. म्हणून येथे पुराण भावे हा प्रयोग झालेला आहे. अकर्तृक भावे, ज्याला भावकर्तरी असेही म्हणतात. हा प्रकार कसा ओळखायचा? तर बघा. वाक्य हे अकर्मक असते म्हणजे कर्म नसते आणि क्रियेचा भाव हाच कर्ता असतो. नाही समजलं हो ना? उदाहरण बघा, लगेच समजेल. मला आज मळमळते. आज सारखे गडगडते. दिवसभर सारखे धडधडते. बघा, मळमळते, गडगडते, धडधडते, सळसळते, हळहळते असे शब्द आले की ते कर्तृक भाव किंवा त्यालाच भावकर्तरी प्रयोग असेही म्हणतात. आता 3 मुख्य प्रकार आणि त्यांचे सर्व उपप्रकार आपण बघितले आणि इथे ते संपले. पण मित्रांनो, अजून एक गट आहे. सध्या आयोग त्यावर प्रश्न विचारत आहे आणि हाही प्रकार अगदी सोपा आहे. अगदी सोपा हा प्रयोग आहे, ज्याला संकर किंवा संकीर्ण किंवा मिश्र प्रयोग असे म्हणतात. तर चला हाही प्रयोग बघून घेऊया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर करून घ्या. मित्रांनो, संकर किंवा संकीर किंवा मिश्र प्रयोग यालाच संकर किंवा मिश्र प्रयोग का म्हणतात?
तर यात एकापेक्षा जास्त प्रयोगांच्या छटा दिसत असतात. छटा दिसतात म्हणजे नेमकी काय दिसते तर बघा, तुम्ही सर्वांनी गाढव बघितलेलं आहे आणि घोडाही बघितलेला आहे, बरोबर ना. गाढव ओझे वाहण्यासाठी उपयुक्त आहे, तर घोडा हा घोडेस्वारीसाठी उपयुक्त आहे. तुम्ही सर्व त्यांच्या पिलाशीही ओळखीचे आहात. गाढवाचे पिल्लू गाढव आणि घोड्याचे पिल्लू घोडा. ज्यांना माहीत नाही त्यांनी बघून घ्या. मित्रांनो, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की हा गाढव आहे की हा घोडा आहे? मी सांगतो केव्हा पडला असेल किंवा केव्हा पडेल. जेव्हा एक गाढव आणि एक घोडा जेव्हा संकरित होतो तेव्हा खच्चर जन्माला येतो, बरोबर. त्यामुळे तो गाढव आहे असेही वाटते आणि तो घोडा आहे असेही भासते, कारण त्यात गाढवाच्याही आणि घोड्याच्याही छटा असतात. अगदी त्याचप्रमाणे या प्रयोगाचेही वाक्य असतात, जे आपल्याला अगदी सर्व प्रयोगाची आहे असे भासतात आणि त्याचेच काही प्रकारही पडलेले आहेत. तर आपल्याला ते उदाहरणासह बघायचे आहे. तर चला बघूया अगोदर कोणते आहे ते प्रकार. सर्वात पहिला प्रकार आहे कर्तृकर्म. कर्तृ म्हणजे काय तर कर्तरी आणि कर्म म्हणजे कर्मणी. त्यानंतर आहे कर्तृभावे. कर्तृ म्हणजे काय तर कर्तरी आणि भावे प्रयोग तर तुम्हाला माहितीच आहे. आणि शेवटचा प्रकार आहे कर्मभाव. यात कर्म म्हणजे कर्मणी आणि भाव म्हणजे भावे. आता हे प्रयोग ओळखण्याच्या काही खुणा बघूया, काही ट्रिक्स बघूया. सर्वप्रथम कर्तृकर्म संकर, संकीर्ण किंवा मिश्र काहीही म्हणा. संकर, संकीर्ण, मिश्र यापैकी काहीही म्हणा. आता या प्रयोगात दिलेले वाक्य हे आहे ते कर्तरी प्रयोगाचं आहे आणि कर्मणी प्रयोगाचे आहे, असे या दोन्ही प्रकाराचं ते वाक्य आहे असे भासते जेव्हा कर्तृकर्म प्रयोग असतो. आता इथपर्यंत ठीक आहे, पण ते ओळखायचे कसे ते पुढे सांगणारच आहे. चला बघूया कर्तृभावे प्रयोग. यात कर्तरी आणि भावे प्रयोग या दोन्ही प्रयोगाचं दिलेलं वाक्य आहे असं वाटतं, तेव्हा तेथे कर्तृभावे प्रयोग होतो. आणि त्यानंतर आहे कर्मभाव प्रयोग. यात दिलेलं वाक्य हे समजते वाचल्यानंतर की ते कर्मणी प्रयोगाचं आहे आणि भावे प्रयोगाचंही आहे, तेव्हा तो कर्मभाव प्रयोग असतो. आता आपण बघूया हे प्रयोग लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या खुणा. सर्वप्रथम कर्तृकर्म प्रयोग. हा प्रयोग ओळखण्यासाठी सर्वप्रथम कर्ता बघायचा. कर्ता हा तू किंवा तुम्ही या शब्दाने असतो. त्यानंतर शेवटी क्रियापदाला स आणि त यापैकी एक प्रत्यय असतं आणि कर्माला प्रत्यय नसतं. कर्माला प्रत्यय नसतं. बस एवढंच बघायचं. असे जरी नाही कळाले तरी तुम्हाला उदाहरणातून समजेलच, पण सर्वप्रथम बघून घ्या कर्तृभावे प्रयोग. यात कर्ता हा तू तुम्ही असतो. क्रियापदाच्या शेवटी स किंवा त हे प्रत्यय असते आणि येथे कर्माला प्रत्यय असते. कर्माला प्रत्यय असते. नीट लक्ष द्या. कर्तृकर्म संकर प्रयोगात कर्माला प्रत्यय नसते आणि कर्तृभावे संकर प्रयोगात कर्माला प्रत्यय असतेच. आणि त्यानंतर कर्मभाव संकर प्रयोग. यात कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय असते आणि शेवटी क्रियापदाला ला, ली, ले हे प्रत्यय येतात. हा प्रयोग ओळखण्याची आणखी महत्त्वाची खूण अशी की या प्रयोगात वाक्यात तू किंवा तुम्ही येतच नाही. जसे कर्तृकर्म संकर प्रयोगात सुरुवातीला आणि कर्तृकर्मभावे संकर प्रयोगात सुरुवातीला म्हणजेच कर्ता तू तुम्ही येतोच. यात कर्मावरून ट्रिक ओळखतात, बरोबर. पण कर्मभाव या प्रयोगात दोन्ही शब्द कर्ता म्हणून येतच नाही. आता आपण उदाहरणासोबत बघूया म्हणजे चांगल्या पद्धतीने समजेल आणि लक्षात बसेल. तर बघा उदाहरण बघा. तू फूल तोडले स. बघा ट्रिक काय सांगते
कर्ता हा तू किंवा तुम्ही पाहिजे आणि येथे काय झालं तर तू आला. त्यानंतर क्रियापदाला शेवटी स किंवा त हे प्रत्यय पाहिजे. येथे स हे प्रत्यय आलं आहे, हो की नाही? आणि महत्त्वाचे म्हणजे काय तर कर्माला प्रत्यय नसते आणि या वाक्यात कर्माला प्रत्यय आलेला नाही. फूल या शब्दाला प्रत्यय आलेला आहे का तर नाही. म्हणून येथे कर्तृकर्म संकर किंवा संकीर्ण किंवा मिश्र प्रयोगाचं हे वाक्य. याचप्रमाणे पुढचा प्रयोग बघा. कर्तृभावे यात कर्ता हा तू किंवा तुम्ही असतो. तर येथे बघा तू आलेला आहे. त्यानंतर क्रियापदाच्या शेवटी स किंवा त हे प्रत्यय येते. येथे बघा स हे प्रत्यय आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय येथे कर्माला प्रत्यय येतेच. येथे बघा फूल या शब्दाला प्रत्यय आलेला आहे आणि शब्द बनला आहे फुलाला. म्हणून हे कर्तृभावे प्रयोगाचं वाक्य आहे. आता उरलेला प्रयोग ओळखण्याची सोपी पद्धत आहे बघा. एकतर तू किंवा तुम्ही याने वाक्याची सुरुवातच होत नाही, तेव्हाच ओळखलं जातं की हा उरलेला प्रयोग आहे. म्हणजेच कर्ता तू किंवा तुम्ही येतच नाही. उदाहरण बघा. बापाने पोराला थोपटला. येथे बघा तू किंवा तुम्ही नाही यावरूनच कळालं की येथे कर्म भाव प्रयोगाचं हे वाक्य आहे. आणखी बघा क्रियापदाला ला लिहिले पैकी ला हे प्रत्यय आलेला आहे आणि कर्ता कर्म याला विभक्ती प्रत्यय आलेला आहे. म्हणून हे कर्मभाव या प्रयोगाचे वाक्य आहे. पहिला कर्तृकर्म प्रयोग आणि दुसरा कर्तृभावे प्रयोग. यात कर्ता हा तू किंवा तुम्ही असेल, म्हणजेच वाक्याची सुरुवात तू किंवा तुम्हीने होईल. पण यांच्यात कर्मावरून कळेल ते कोणत्या प्रकाराचे वाक्य आहे. जसे पहिला प्रकार कर्तृकर्म या प्रकारात कर्माला प्रत्यय नसते आणि दुसरा प्रकार कर्तृभावे यात कर्माला प्रत्यय असतेच. आणि या दोघांच्या उलट कर्मभाव या प्रयोगात तू किंवा तुम्हीने वाक्याची सुरुवातच होत नाही. म्हणजे कर्ता तू किंवा तुम्ही नसतोच आणि नसला तर तो कर्मभाव या प्रयोगाचं ते वाक्य असणार. थोडक्यात सारांश. सर्वप्रथम आपण कर्ता कर्म क्रियापद म्हणजे काय हे थोडक्यात शिकलो. थोडक्यात का कारण सखोल अभ्यास आपण याआधी व्हिडिओमध्ये केलेलाच आहे. इथे फक्त आपण थोडक्यात बघितलं आहे. त्यानंतर आपण विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय बघितले आहे. नंतर लिंग आणि त्यांचे प्रकारही बघितले. त्यानंतर प्रयोग म्हणजे काय हे बघितलं. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार ट्रिकनुसार आणि पाठ्यपुस्तकानुसार शिकलो. त्याचे मुख्य प्रकारांचे काही उपप्रकारही शिकलो. त्यानंतर कर्ता कर्म क्रियापद ओळखण्याची ट्रिक शिकलो आणि आणखी नवीन संकर किंवा त्याला संकीर्ण किंवा मिश्र प्रयोग म्हणतात तो प्रयोगही शिकलो. त्याचे काही प्रकारही शिकलो. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हे प्रकरण अगदी सहज समजले असेल आणि जर तुमच्या फायद्याचं जर या व्हिडिओतून तुम्ही शिकला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवायला विसरू नका.